मालक संघटनेतर्फे जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या तितून सगळ्यांचे तुमचे स्वागत करता। आजचो विषय जो हा म्हणजे आमच्या बसीच्या धंद्याच्या संदर्भात आणि काही दिसा पयलीं आमी जे आंदोलन केल्ले चॅकपोस्टाचेर की जे अवैध मार्गान पयशे गोळा केले वयता ते पयशे कलेक्शन करून 2-3 दीस आमी थंयच्यान घेवन येवपाचो जो आमचो आंदोलनाचो एक भाग आमी जाहीर करून मागीर ते केल्ले आंदोलन। त्याच्या उपरांत खंय तरी सरकाराक एक खडबडून जाग येयल्ली आनी ती जाग येयल्या उपरांत मागीर आमी खंय तरी एक निवेदनूय दिल्लें की वाहतूक खातें बदलचें म्हणून मुख्यमंत्र्याक दिल्लें। मागीर प्रभारी जे भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन न्यू दिल्लीचे संतोषजी तांकां एक रिप्रेजेंटेशन धाडलेलें। आजून पर्यंत तेंचे कडसून कांय आमकां पत्र वेव्हार बी कांय जावंक ना। मागीर दुसरे दामू नायक जे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गोवा युनिटाचे तांकां एक निवेदन दिल्लें आमी आनी मागणी केल्ली तितून की वाहतूक खातें बदलचें। हे सगळें जाल्या उपरांत एपिसोड सरकाराक खंय तरी एक जाग येयली आनी मागीर मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान 10 तारखेक ह्या म्हयन्याच्या जी मिटींग जाली त्या मिटिंगेक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर उपस्थितीत आसले आनी आमी त्या मिटिंगेक उपस्थितीत आसले। मुख्यमंत्री आमकां पयना फुडें मुख्यमंत्र्यान सुरवात केली म्हणजे आमी आतां सदांच सांगीत येयल्या इतलीं वर्सां आमची क्लियर कट मागणी आहा की फ्युअल सबसिडीचे जे देणे आहा पळय ते सरकारान दिवचे। इन्शुरन्स बेनिफीट जे आहा पळय ते पेंडींग आहा पळय 2017तल्यान ते आमचे दिवचे आनी ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम पळय जी बसीची आहा पळय ती सरकारान जे देणे कोणाचे उरला दिवपाचे ते क्लियर करचे आनी ती परत चालीक लावची। इतल्यो क्लियर कट आमी मागण्यो सरकारा कडेन वेळोवेळी मांडटा, वारंवार मांडटा, तरी आसतना सरकार टायमपास करपाची भुमिका घेता। अत्यंत दुर्दैवाची गजाल म्हणजे टायमपासाची भुमिका हांगासर घेता। आतां त्या दिसा मुख्यमंत्री म्हाका पयना फुडें सोमतेच मुख्यमंत्र्यान स्टार्ट केले की आमी माझी बस जी स्कीम आहा ती परत आमी आतां नव्या स्वरुपान हाडटा। हे त्या स्किमी अंतर्गत तुमकां हे दिता ते दिता सगळें चालू जालें। आतां कितें दिता म्हणजे पयलो म्हणटा तो म्हाजी बस आतां नवी हाडटा नव्या स्वरुपान तितून खंय पयलीं 3 रुपया पर किलोमिटर दिता बसकारांक। दुसरो मुद्दो इन्शुरन्स प्रिमियम खंय सरकार भरता। तिसरो मुद्दो की ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम आहा पळय तिका आतां सद्या 2-3-2.5 लाख आमकां मेळटा बस हाडपाक नवी ते खंय 10 लाख तुमकां दिता। मागीर खंय प्रत्येक बसकाराच्या भुरग्यांक खंय जॉब दिता आनी प्रत्येक बसकारांक चोडू किंवा चोडो आहा तांकां खंय लग्नय करता सरकार। पूण हे मुख्यमंत्री आतां थंयसर सांगता म्हाजे बसीन जर येयले जाल्यार सगळे जाण। पूण आतां मुख्यमंत्र्याचो म्हाका प्रश्न पडटा एक हांगासर की आमी जे पळय फ्युअल सबसिडीचे पळय मागणे पळय आमचे देणे पळय आहा पळय ते आमी हांगासर मांडटा आनी हांगासर वेगवेगळी कारणां सांगली वयता हांगासर। म्हणून तेका लागून म्हाका दिसता की कितें मुख्यमंत्री गजनी पिक्चर सगळ्या गोंयकारांनी पळयला आसतले संजय सिंगानियाच्या भुमिकेन बी आसतलो की तेका कशें हातीर बरयल्लें पळोवन याद येता आनी मागीर तो बदला घेवपाक भोंवता। तसो मुख्यमंत्री सुदीप तामणकाराक पळयलो काय तेका म्हाजे बस स्किमीची याद येता आनी जेन्ना पळय कितें देणे घालपाक जाय पळय पयशे घालपाक जाय तेन्ना तो विचारता। म्हणून अशी परिस्थिती गोंयच्या मुख्यमंत्र्याची आज जाल्ली आहा। संजय सिंगानिया सारके योग्य तंतोतंत तेका लागू जाता गजनी पिक्चरांतलो पळयत जाल्यार। तामणकर दिसलो काय स्कीम याद येता आनी तामणकर गेलो पयशे जे स्किमीचे घालूंक जाय पळय ते तो विचारता। अशी परिस्थिती मुख्यमंत्र्याची जाल्ली आहा। मागीर मुख्यमंत्र्यान त्या दिसा कितें केलें मदींच मिटिंगेंच्यान उठलो आनी आपल्याक दामू नायक थिवी मिटिंगेक रावता म्हणून उठोन गेलो मदींच आनी मिनिस्टराक कितें सांगलें ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक की तूं हेंचें कितें आहा तें आयकून घे। आमी मागीर आनीक ट्रान्सपोर्ट मिनिस्टरा कडेन चड वगत रावंक ना आमी थंयच्यान येयल्या उपरांत आतां परत मदीं 8 दिसाचो टायम गेल्या उपरांत काल आमी वाहतूक मंत्र्या कडेन परत अपॉयंटमेंट मागलो की फॉलोअप घेवपाक की बाबा आमचें खंय पर्यंत पावला मुद्दो आमचो फ्युअल सबसिडीच्या देण्याचो। म्हणून जेन्ना आमी काल वाहतूक मंत्र्या कडेन गेले 12 आनी मिटींग चालू आसली थंय पळय जाल्यार आश्चर्यजनक कळ्ळें आमची फ्युअल सबसिडीच्यो 3 फायली येयल्यो थंयसर अचानक। आतां 3 फायली जेन्ना वाहतूक मंत्र्यान पळयल्यो तेन्ना व्हेरीफाय केल्यो तेन्ना पळय जाल्यार एक फायल फ्युअल सबसिडीची
आतां कोणी पुटअप केली मागीर चवकशी केल्या उपरांत आमकां कळ्ळें की मुख्यमंत्र्यान 10 तारखेची मिटींग जाल्या उपरांत डायरेक्टराक आदेश दिल्लो की फायल पुटअप करून धाड म्हणून ती डिपार्टमेंटांतल्यान सेक्रेटरी कडेन वचून मिनिस्टराच्या सायनींग काल येयल्ली अप्रुवलाक ती मिनिस्टरान आमच्या फुड्यान काल अप्रूव केली दुसरी फायल म्हाजे बसीची येयल्ली आमी रिक्वेस्ट केली काल की म्हाजी बस स्कीम जे फ्युअलाचे देणे आहा तो ते दिसर तुमी ते बंद दवरा म्हणून पूण तरी आसतना तेणी ती क्लियर केली आनी धाडली आनी तिसरी फायल स्मार्ट सिटीच्यो ज्यो बसी आहा पळय घेतल्या फंडांतल्यान त्यो कदंबाक नोडल एजन्सी म्हणून अपॉयंट करपाक ती एक फायल तिनूय फायली क्लियर करून आमच्या फुड्यान काल धाडल्यो आनी ह्यो फायली क्लियर जाल्या उपरांत परत मिनिस्टरान म्हाजी बस स्किमीचे आमकां गुण गावपाक स्टार्ट केले मागीर आमी परत प्रश्न केलो की फ्युअल सबसिडीचे जे देणे आहा ते तुमचे कडेन दिवपाक जायना राज्याची आर्थीक परिस्थिती बरोबर ना आनी तितून तुमी ह्यो स्किमी आमचेर कित्याक लादता परत हो प्रश्न केलो पूण त्या प्रश्नांक तेंचे कडेन कांय उत्तर ना आनी मुख्यमंत्र्याचो आनी वाहतूक मंत्र्याचो न्हू कॉन्फिडन्स तर पळय धाडस पयलीं तुका धाडस तर तेंचे पळयत न्हू ज्या धाडसान पळय ते सांगता पळय न्हू की आमी हें करता तें करता लग्नां करता भुरग्यांच्या आनी कितें करता बी म्हणून बसकारांच्या ह्या पळय धाडसान पळय ते सांगता न्हू म्हणजे हितूंतले आमचे पिक्चरांतली एक याद येता हाव इज द जोश हाय सर म्हणटा पळय न्हू तसो हेंचो जोश आहा अशें पळोवंक दिसता थंयसर आनी दुसरी गोश्ट म्हणजे कॉन्फिडन्स तर पळयत न्हू वाहतूक मंत्र्याचो आनी दोगांयचो मुख्यमंत्र्याचो फक्त न्हू हेंच्यांनी मिश्यो वाडोवंक जायो कॉन्फिडन्स कसो आसता पळय तो सांगपाक पुष्पा पिक्चरान झुकेगा नहीं साला मिश्यांक पीळ दिवन सांगता तश्यो हांकां मिश्यो जाय आसल्यो दोगांयक कॉन्फिडन्स सांगपाक झुकेगा नहीं साला म्हणपाक अरे पयशाची आर्थीक परिस्थिती बरोबर ना राज्याची आनी हे स्किमी दिता म्हणजे 3 रुपया पर किलोमिटर इन्शुरन्स भरता 10 लाख नवी बस घेवपाक भुरग्यांची लग्नां करता बसकारांच्या आनी प्लस खंय जॉबूय दिता खंय भुरग्यांक बसकाराचे कितें नाका जाल्लेले आनी कितें हें आयकपाचें असो प्रश्न पडटा रे आमी तुमचे कडेन काय मागात ना आयज हांव सबंद गोंयच्या जनतेक सांगता परत एकदा परत सांगत आसता 4 रिप्रेझेंटेशनां दिली हांवें सरकाराक की तुमी कदंबाचे पास बंद करा आनी आमच्यो ज्यो स्किमी पळय आहा त्योय बंद करा कारण ह्यो स्किमींनी आमकां लाचार बनयल्या भिकारी बनयल्या सदांच येवन ह्या आजार मैदानार आमकां उबे रावन प्रेस घेवची पडटा डिपार्टमेंटा कडेन आंदोलनां करची पडटा कित्याक लागून जे आमी इतलीं वर्सां स्वयंपूर्ण आसले मनोहर पर्रीकार वयताना आमकां आयज लाचारीच्या हितून घालून गेल्लो हांगासर स्वयंपूर्ण जे आसले आत्मनिर्भर जे आसले आयज लाचारीच्या खाईन लोटले आनी ह्यो स्किमी येयल्यो कित्याक परत एकदा हांव गोंयकारांक सगळ्या आमच्या जनतेक आनी आमच्या सगळ्यांक याद करपाक हांव एक सांगता परत हांगा की जेन्ना पास लागू केले कदंबाक त्या वेळाचेर ह्यो कोर्टान आमी पेटिशन घातल्या उपरांत ह्यो 2 स्किमी जाल्यो आनी ह्या स्किमीचे देणे दिवपाक आयज आमकां लाचार करता फुडें तरी म्हाजी बस स्कीम आनी कितें कितें आतां घोशणा करता आतां म्हाजी बस स्कीम जी पळय पयली हेंची पळय आहा हो फ्लॉप जालो एक्चुअली फ्लॉप शो जालो पिक्चर पार्ट 2 आनी पार्ट 1 केन्ना काडटा जेन्ना पार्ट 1 पळय हिट जाता पळय न्हू कितें आतां खुबशीं पिक्चरां आसलीं आमची दृश्यम आसले गदर 2 येयले ड्रीम गर्ल 2 येयले पुष्पा 2 येयले ही सगळीं पिक्चरां कित्याक येयली की ती हिट जाली पयल्या हितून पूण हेंची म्हाजी बस स्कीम पळय पार्ट पळय ते पिक्चर लायल्ले पळय ते फ्लॉप गेले फक्त 57 जाणांकूच तितूनच्यान बेनिफीट म्हणजे 57 जाणांनी तांकां बसी दिल्यो 1460 फक्त 57 आनी ज्या स्किमींक हेंच्यांनी 2 वर्सां आतां जाता ऑगस्टान ज्या स्किमींक हेंच्यांनी 11 कोटी दिले तितूंतलो 1 कोटी काब्रालान घाल्लो थंयसर पळोवंक अशें दिसता की ही स्कीम कोणाक लागून करता हो आयज पर्यंत आमकां प्रश्न जो पळय पडला तो प्रश्नच हांगासरलो सुटाना आनी ही स्कीम पळय आयुश्याची आयज मुख्यमंत्र्याक खबर ना की हेंच्यांनी आयज आमच्या बसकारांच्या जवळ जवळ 300 बसकारां 387 हेंच्या आयुश्याची आयज होळी केल्ली आहा 1460 बसी आसलेल्यो गोंय राज्यान आतां 2021तल्यान बसींची संख्या देंवन 1073चेर येयल्या आनी तरी 387 बसी कमी जाल्यो प्रायवेट बसकारांनी बसी बंद दवरल्यो किंवा कोणी स्क्रॅप केल्यो कोणी विकल्यो कित्याक लागून बसीचो धंदो परवडना म्हणून आनी सरकार हांगासर एका वाटेन उत्सव स्किमीचे उत्सव साजरे करता म्हाका कळना कितें जालां पळय ते मुख्यमंत्र्याक म्हणून हांवें सांगलें न्हू की आतां कांय गोश्टी ज्यो आहा आतां 2 लाख दिता लोकांक आयज रस्त्याचेर सर्रासपणे एक्सिडंट जाता डेली एक बातमी आसता एक तरी कोण मेलो
काल अरवाळ्या मुख्यमंत्र्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन एक्सिडंट जावन मेलो. अशी सर्रास एक तरी बातमी आसता डेली. तेचेर अभ्यास करचो सांडून वाहतूक खातें ते मेला पळय त्याच्या घरा कडेन व्हरून 2 लाख दिता. म्हणजे व्हडलें कितें शौर्य केल्ल्या भशेन, म्हणजे मेल्ल्या मनशाची किंमत 2 लाख लायल्या हेंच्यांनी. आनी सर्कुलरांनी काडला सगळें एडिटींग. म्हणजे कोण खंय मेलो काय ते एडिटीन खंय लोकांच्या घरा वचप 12 दीस जावच्या पयलीं तांकां खंय 2 लाखाचो चेक दिवन येवप. ही परिस्थिती आहा राज्याची. राज्य खंय चल्ला पळय अधोगती कडेन आनी कशा रितीन पळय चल्ला पळय हें पळयल्यार कळटा. म्हणून ताका लागून हांगासर कीव म्हणजे कळस गांठणारो प्रसंग. आनी हांव सगळ्या आमच्या वाहतूकदारांक आव्हान करता की एक कन्फ्युजन आहा सगळ्यां भितर की 50 रुपयाचे फिटनेस एक्सपायरी उपरांत जे 50 रुपयाची फायन येता ते आमी सरकाराच्या फाटल्यान लागून परत फॉलोअप करून ते एक सर्कुलर काडून घेतलेले नोटिफिकेशन. तितून ती 1000 भरल्या उपरांत माफ जाताली. आतां खूब जाणांचे फोन येता की सरकारान जो टायम पिरियड दिलो तो कमी दिलो तेन्ना ती एक्सटेंड करची. सगळ्यांक आव्हान करता तुमच्या माध्यमांतल्यान जे कोणी प्रेस पळयता तितल्यांकू की 50 रुपया परत आमी सरकारा कडेन आनीक 2 म्हयने मेची 31 तारीख पर्यंत आमी टायम लिमीट वाडोवन मागलेलो. तेन्ना घाई करून बेश्टे पयशे तेंच्यांनी भरचे न्हू. मातशें रावचे, कळ सोदची. येता ते एक 8 दिसान ती फायलूय क्लियर जातली अशी आमकां अपेक्षा आहा. त्या प्रमाणे सगळ्यांनी रावचे. आनी आतां जे पळय हे फ्युअल सबसिडीचे पळय आमकां सगळे पळय जे गाजर दाखयता सरकार, त्या संदर्भान सगळे जे आमचे बसकार आहा पळय तांकांय परत हांव आव्हान करता सगळ्या बसकारांक की आमी एक मिटींग दवरतले ह्या दिसांनी परत. तेंच्या पर्यंत हे पावता पळय तेंच्यांनी तयारी करची की मिटींग आमी परत दवरतले. आनी म्हाजे भशेन जे कितें ऑफरी पळय सरकार दिता, पयशे नासलेले सरकार ती जोरेन पयशे ना तरी आसतना सरकार ऑफरी दिता, त्या ऑफरींक बळी पडचे काय ना काय कितें करचें तेचेर विचार विनिमय करपाक एक परत आमी मिटींग आपयतले. शेवटी जें पळय मुख्यमंत्र्यान सांगलां पळय कितें की जंय पळय आश्वासनां दिता, आतां फ्युअल सबसिडीचे पयशे केन्ना येता तेचो आमकां सारको आमी हें करता, वाट पळोवना सारकी. दोळ्यान तेल घालून म्हणटा पळय जसो सैनीक पहारो दिता तशें आमी दोळ्यान तेल घालून वाट पळयता पयशे केन्ना येता पळय ते. ह्या संदर्भान एक शेर म्हाका याद येता तो हांव सरकारा पर्यंत पावोवंक सोदता की कफन हटा दो चेहरे से मेरे, कफन हटा दो चेहरे से मेरे, आदत है मुझे मुस्कुराने की, दफनानो वालो जरा रुक जाओ, उम्मीद है मुझे मेरे खाते में फ्यूल सब्सिडी आने की. उम्मीद है मुझे मेरे खाते में, दफनानो वालो जरा रुक जाओ, उम्मीद है मुझे मेरे खाते में फ्यूल सब्सिडी आने की. हे मुख्यमंत्र्याक हांव पावयता तुमच्या माध्यमांतल्यान. आनी म्हाजे जे विशय आहा ते मांडून जाल्यार तुमकां कितें विचारपाचें आहा कितें ग्रांटेड धरला कितें अशें दिसता की कित्याक युनिटी ना तुमचे भितर. पळय युनिटीचो बी प्रश्न काय ना. वस्तुस्थिती कितें आहा, सरकारची आर्थीक परिस्थिती बरोबर ना हे सरकार मान्य करता. काल आमी मिनिस्टराक सुद्दां विचारले आर्थीक परिस्थिती बरोबर आहा तर ना. पूण फूल हो एंटरटेनमेंट कित्याक चल्ला फक्त की पळय प्रमोद सावंत पळय आहा परत एकदां मातसो एक परत मांडटा की राजा जावपाक सोदता. ल्हानपणाचेर आमकां पळय स्टोरी सांगताले पळय त्या स्टोरयेंतलो न्हू तो काणयेंतलो राजा जावपाक सोदता. ह्या संदर्भान जी काणी लागू जाता पळय फाटीं सांगलेली परत एकदां हांव याद करता गोंयच्या जनतेक कळपाक लागून की एक राजा आसता आनी ताका गायनाची उमेद जाता गायन आयकपाची. तो प्रधानाक सांगता की बेगीन म्हणटा एक बरो गायक हाड, आपल्याक गायन आयकपाक जाय. प्रधान गायकाक सोदून हाडटा, गायक पयलें गाणें सुरू करता, राजा खूश जाता ताका सांगता कितें तुका 15 लाखाचें बक्षीस जाहीर, दुसरें गाणें सुरू कर. दुसरें गाणें सुरू करता, तुज्या राजा आनीक खूश जाता. ताका कितें सांगता पळय म्हणटा तुका दुसरें गाणें बरें म्हटलें म्हणून म्हणटा तुका भुरग्यांक तुज्या नोकरी म्हणटा सगळ्या. तो गायक तिसरें गाणें सुरू करता आनीक नेटान गाता, राजा खूश जाता आनी म्हणटा कितें पळय तुजें म्हणटा तिसरें गाणें बरें जालें तुका आपूण बरो घर तुजें मोडटा आनी बंगलो बांदून दिता. मैफील काबार जाता. गायक घरा कडेन वयता, बायल म्हणटा आयज कितें कमोवन हाडलें, तो म्हणटा ना राजान अशें आपल्याक आश्वासनां दिल्या आपूण येयला. 1 म्हयनो जालो, 2 म्हयने जाले, 3 म्हयने जाले, राजा आफोकूच धाडिना गायकाक. ताका लागून बायल कितें सांगता आतां वच आनी राजाक विचार. तो वयता आनी राजाक विचारता. राजा म्हणटा आपणीन मैफिलीन 3 म्हणटा गाणी गायली, तुवें आपल्याक 15 लाख भुरग्यांक नोकरी आनी घर बांदून दिता म्हणून सांगलें, पूण आयज पर्यंत तुवें आपल्याक कांयच केलें ना. तेन्ना आपूण आतां येयला आपल्याक घरा जा तेन्ना आपलें कितें तूं दिता म्हटलां तें देणें दी. पुणून राजा कितें म्हणटा ताका की पळय म्हणटा आपणीन तुका सांगलें म्हणटा त्या वेळाचेर तूं बरें गाणें गायलो आनी आपल्या कानाक म्हणटा सूख दिलें म्हणटा.
आपणीन 15 लाखाचे बक्षीस जाहीर केले, तुज्या कानाक सूख दिलें म्हणटा. तुवें म्हणटा दुसरे गाणें बरें म्हटलें, आपल्याक म्हणटा खूश केलो, आपणीन तुका खूश केलो म्हणटा नोकरी दिता म्हणून सांगून. तिसरे गाणें तुवें सांगलें आपणीन बंगलो बांदून दिता म्हणून तुका खूश केलो, तुवें बरें गाणें गायलें आपल्याक खूश केलो म्हणून अशा तरेन दोतोर प्रमोद सावंत कितें आहा सगळे कडेन वयता तांकां त्या काणयेंतलो राजा को सूख दिता फक्त कानाक, दिना काय ना म्हणून हांवें सांगलें न्हू. दिवपाचो टायम जेन्ना येता तेन्ना तो संजय सिंगानी कळ्ळें न्हू. आनी जेन्ना पळय तो सांगता पळय न्हू गोश्टी तेन्ना तो पुष्पा पिक्चर बी म्हणजे झुकेगा नहीं साला कॉन्फिडन्स आसता जेन्ना दिवपाचें येता तेन्ना संजय सिंगानी येता. म्हणजे तुमचें म्हणणें आहा की ज्यो सरकार स्किमी दिता म्हणजे तुम्ही आता पिक्चराच्या स्टायलीन उलयले नांवां घेतली म्हणजे तुमचे दिल आहे की मानता नाही त्या टायप जाला. दिल आहे की मानता नाही म्हणजे कोणाचे मुख्यमंत्र्याचे दिल मानता नाही ना म्हणटा म्हणजे तूं. सरकार स्किमी दिता आणि तुमकां थोड्यो त्यो पटना. ना पळय स्किमी दिता पळय न्हू ह्यो स्किमी आयकपाक जाता. अरे 3 रुपया पर किलोमिटर पळय आहा पळय स्किमीचे पळय ते सरकारा कडेन दिवपाक पयशे ना. 2018तल्यान आयज पर्यंत सरकार ते पयशे दिना कितें. आनी आयज पर्यंत आतां दिल आहे की मानता नाही केन्ना लागू पडटा. मुख्यमंत्र्याक अपेक्षा आसतली की कोण तरी येता बसकाराचो प्रतिनिधी आनी कितें तरी दिता काय म्हणून एक बसकाराचे 10,000 बी कलेक्शन हाडून दिता तुका तर बेगीन हे पयशे मातशे घाल हेडार अशी तो वाट पळयता आसतलो. म्हणून ताका लागून ते तुजे तंतोतंत लागू पडटा की दिल आहे की मानता नाही. दिल त्याचे जो पर्यंत दिना काय कोण उलयना बोलणी करिना दिवपाची म्हणून तेजे दिल आहे की मानता नाही. बरोबर आहा तुजें. सरकार म्हणटा की सदांच तुमच्या दारी म्हणटा जाल्यार बसकारांच्या दारी कित्याक पावना तर. सरकार आमच्या दारी पावूंक ना म्हणून आमी सरकाराच्या दारी गेले न्हू चॅकपोस्टाच्या दारी गेले. आतां ह्यो सगळ्यो फायली बिली काल पळय क्लियर जाल्या पळय त्यो कित्याक लागून जाल्या आमच्या प्रेमान जावंक ना. आमी सरकाराच्या चॅकपोस्टाच्या दारी जेन्ना पळय गेले तेका लागून ह्यो क्लियर जाता. आनी आतां कितें जर आमकां मेवळे सुद्दां न्हू येता ते 10 दिसान जाल्यार ते फक्त कितें चॅकपोस्टाच्या दारी गेले म्हणून मेवळे. म्हणून हांव म्हणटा कितें पळय तुमकां एक सांगता हांव सगळ्यांक आनी गोंयच्या जनतेकूय सांगता हांवें जें कितें पळय थंय केलें पळय चॅकपोस्टार वचून म्हाका हें बिलकूल आवडोंक ना. जे पळय तेंचें पळय कितें कलेक्शन करून हाडलें म्हाका म्हाज्या मनाक तें पटोंक ना. पूण शेवटी मनीस कितें करतलो. जेन्ना कंप्लेनी करता विजिलन्सान तेन्ना कांयच जायना. जेन्ना पुलीस स्टेशनार कंप्लेनी करता तेन्ना कांय जायना. कोर्टान वचून ऑर्डरी हाडटा त्या ऑर्डरींक हे रिस्पेद दिना. मागीर शेवटी कितें करप. जे पळय हे पळय अवैध मार्गान पळय कितें गोळा करताले तेचेर म्हणजे चोर पे मोरकय म्हणटा तशें ते आमी केलें म्हणजे हे चोरून पळय खाता आमी ते उखलून हाडले थंयच्यान. म्हणून ह्यो गोश्टी आतां परत सांगला हांवें काल ह्यो तुमी म्हाजी बस पळय तुमी इतले पळय सांगता मुद्दे हे दिता ते दिता शेवटी तुमी आमकां चॅकपोस्टारूच रावपाची वेवस्था केल्या आसतली. तुम्ही आता म्हणटाना म्हणलें की माझी बस स्किमीन लाचार केला म्हणून तर तुम्ही विथआउट स्किमी हॅपी आणि बरें आहले. परत सांगता आनी परत एकदां निवेदन आतां दितलो. हेच्या आदी 4 निवेदनां हांवें दिल्या की कदंबाचे पास बंद करा. ह्यो स्किमी येयल्यो कित्याक 5 जेन्ना चालू केले तेन्ना आमी कोर्टाक गेले. कोर्टान सरकारान सांगलें आमकां कॉम्पेन्सेशन दिता म्हणून 2 स्किमी येयल्यो. आयजूय हांव जाहीर सांगता हांगासर जाहीर की परत गोंयच्या जनतेक कळपाक लागून सांगता की जाहीरपणान प्रेसाच्या माध्यमांतल्यान 4 रिप्रेझेंटेशनां सरकाराक दिली. पास बंद करा आनी आमी जे आत्मनिर्भर आसले स्वावलंबी आसले इतलीं वर्सां आमचो धंदो चलयताले पळय हो धंदो बिफोर लिबरेशन आमच्या आवय बापायनी सुरू केल्लो. मागीर आयज आमी तो फुडें व्हेला आनी आयज आमचे भुरगे भितर धंद्यान येयले. हांवें म्हाज्या आतां भुरग्याक शिकोवन सुद्दां डिप्लोमा करून नोकरेन हाडूंक ना. हांवें नोकरी मागोवंक भोवंक ना सरकारा कडेन. आमी आमच्या भुरग्यांक बसीचे ड्रायव्हर म्हणून लायसनां काडून दिवन दवरले हांगासर. पूण म्हाका अभिमान आहा ह्या धंद्याचो आनी शेवटी मरे पर्यंत म्हाका खूब जाण सांगता दुसरो धंदो कर पूण हांव भितर वचना. कित्याक म्हाका ह्या धंद्याचो अभिमान आहा. कित्याक आमच्या आवय बापायन आमकां 7 भुरग्यांक म्हाज्या बापायन टॅक्सी चलोवन शिकोवन वयर काडलेले आहा. सगळ्यांक बऱ्या पैकी शिक्षण दिल्या आनी आमी आयज सगळीं 7 जाणां बऱ्या मार्गान आमी आमच्या घरान तशें बाकीच्यांच्याय घरान सगळ्या आयज टॅक्सीवाल्याचेर जो विश्वास आहा पळय तो कोणाचेर सरकार कितें आहा आपूण कमिशनां खावपाक आमकां फोटींग थरयता. ह्यो गोश्टी चलना. दुसरी गोश्ट म्हणजे कितें आहा आयज लॉ एंड ऑर्डर खंय जाल्यार सगळी राज्यान डिस्टर्ब जाल्या. सगळी लॉ एंड ऑर्डरीचो पळय जो प्रश्न आहा पळय तो आयज सरकार ज्या दिसा बाबासाहेब जयंती साजरी केली सरकारान बाबासाहेब आंबेडकराची जयंती पळय साजरी केल्या त्या बाबासाहेब आंबेडकरान जी घटना बरयल्ली त्या घटने प्रमाणे आयज पुलीस वागना. आतां सरकारान खंय तरी नवे 2 कायदे हाडले की भारतीय न्याय संहिता
द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि द भारतीय न्याय संहिता 2023 दोन कायदे हाडले. त्या कायद्याचें इम्प्लिमेंटेशन जाता, पुलीस इम्प्लिमेंटेशन करता, कांयच करिना हें आमकां दिसून येता. मागीर जय श्रीरामाचे नारे दितात हे प्रत्येक मिटिंगेन. कितें त्या जय श्रीरामान जे राम राज्य पळय हाडले, जनतेक दिले अयोध्येच्या, ते हांकां दिवपाक ताकद आहा? ना. हे फक्त चोरपाचें राज्य हेंचें चल्लां आनी लोकांक बेश्टे स्किमीच्या आश्वासनां दिवपाचें राज्य चल्लां. बाबासाहेब आंबेडकराच्या घटने प्रमाणे चलता तें चलना. मागीर छत्रपती शिवाजी महाराजाचो जो आदर्श दवरून दोळ्या मुखार आयज आमी लढटा, सदांच सांगता तेचो आदर्श दोळ्या मुखार दवरून आयज आमी लढाई लढटा, लाचारी करिना सरकारा कडेन. आयज तर आमी इतल्या नेटान पावलां उखल्लीं, म्हाका अभिमान आसा सांगपाक की हेंचे कितें पळय हे अवैध मार्गान गोळा करता ते आमी उखलून हाडून दाखयले शेवटी. कितें आनी फुडें तयारी आसतली आमची ते करपाची. कितें आजून सोंपोंक ना हो विशय. जर तर सरकार आमकां ताटकळत दवरीत जाल्यार थंय वचून डिरेक्ट आमी कलेक्शन करतले सगळे. मागीर पळोवया कोण कितें आडोवपाक येता आनी कोण खंयचो PI येवन पळय भितर उडयता तें म्हाका मागीर पळोवपाक जाय. कळ्ळें न्हू. म्हणून हांव परत सांगता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचो आदर्श दवरून फुडें आमी काम मातीन घेतला पळय ती लढाई तशीच चालू उरतली. आनी सरकाराकूय हांव सांगता की आयज त्या वेळाचेर छत्रपती शिवाजी महाराजाच्या वेळाचेर एक म्हण आसली की जेव्हा नव्हते कलम जेव्हा नव्हता कायदा, जेव्हा नव्हते कलम जेव्हा नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. पूण आयज हेंच्यांनी लज घेवपाक जाय. इतले कायदे करून आनी इतले सगळे यंत्रणा आसून हेंचे कडेन पुलीस खातें, विजिलन्स खातें, करप्शन खंय कळस गाठला पळय तो आयज हेंच्यांनी अक्कल हेंकां आसपाक जाय. आनी कशा रितीन आमी लोकांची पळय थट्टा चलयल्या पळय ती मुख्यमंत्र्यान बंद दवरूंक जाय. परत एकदां हेका आव्हान करता, मनोहर पर्रीकाराचें मरण याद कर. देवा, दामबाबा, देव रुद्रेश्वरा, देव याद दवर, देव सगळें पळयता. मनोहर पर्रीकाराचें मरण याद दवर, कशें दिलें पळय देवान पळय तें. आनी तुजी परिस्थिती कितें जातली पळय ही याद दवर. श्रापा हे आमच्या ह्या आझाद मैदानाचेर रावन च्या एक सिंगल पिवन येयला सकाळी. कळ्ळें न्हू. कितेंच खांगना अजून पर्यंत. श्रापा उपाशी पोटाचेर ह्या मुख्यमंत्र्याक. प्रत्येक मनशाचे प्रत्येक मनीस उलोवंक शकना बिया. कित्याक तेच्या आवड्याचें कितें ना कितें तेका लाचार करता मागीर केसी घालून आनी कितें भितर उडयता. पूण सुदीप तामणकर कोणाक भियाना. असले केसी बिसी आनी असले मुख्यमंत्री खूब पयले गजनी पिक्चरांतले संजय सिंगानी. कळ्ळें न्हू. आनी हांव म्हाजें कितें आहा तें काबार करता. तुमकां कितें विचारपाचें जाल्यार लॉ अँड ऑर्डर टच केलो जाल्यार लॉ अँड ऑर्डराचेर तूं पेडणेचेर जे असॉल्ट जालें चेडवाचेर तेजेर कितें म्हणटा? तेच न्हू. पुलिसांनी जेन्ना चेडवाचेर एका असॉल्ट जाता आनी पुलीस कंप्लेंट रजिस्टर करिना, लोकांक पुलीस स्टेशनार येवचें पडटा, खंय तरी SPक सांगचें पडटा, वयरसून DYSPक सांगचें पडटा. हे कितें निर्देश दिता की मुख्यमंत्र्याच्या लक्षात ना. मुख्यमंत्री अरे मंत्रीच पळय राज्याचे आहा पळय कोणूच काम करिना आनी सगळो ताण जो आहा सगळे लोक मुख्यमंत्र्या कडेन अपॉयंटमेंट मागता आनी मुख्यमंत्री फूल एंटरटेन करता सगळ्यांक आसून. चड हांसणारो मनीस धोकादायक म्हणटा पळय एक म्हणा, आनी चड रडणारोय मनीस धोकादायक म्हणटा. तो मुख्यमंत्री चड हांसता सारको, डेली हांसत आसता. हो सारको धोकादायक थाराता लोकांच्या आयुश्याक. आतां तुमकां हांवें सांगलें न्हू 387 बसकारांक सोंपोवन उडयले आनी तेंचे बळी घेतले पळय. तेंच्यो फॅमिली उद्ध्वस्त केल्यो. बसकार सोंपले म्हणून बसकार सोंपना, ते ड्रायव्हर उद्ध्वस्त जाले, कंडक्टर क्लिनर उद्ध्वस्त जाले, पेंटर उद्ध्वस्त जाले, मेकॅनीक तेचें काम करताले, टायर पंक्चर काडणारे, हे सगळ्यांचें आयुश्य उद्ध्वस्त करता. एका वाटेन हेंचे कडेन एम्प्लॉयमेंट दिवपाक जायना आनी एका वाटेन ही थट्टा सगळी चलयल्या.